तर तुम्ही 1 कप बेसनमध्ये चिमूटभर मीठ घातलं, चिमूटभर खायचा कलर घातला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिश्रण बाजूला तयार करून ठेवायचं. मग तुम्ही एका पातेल्यामध्ये 1 कप तुम्ही साखर घेतली, 1 कप पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडा खायचा कलर टाकायचा आणि त्याचा तुम्ही पाक तयार करून घ्यायचा. मग तुम्ही हे छोटे 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 भजी घालायचे. हे छोटे छोटे भजी तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आणि त्याचे छोटे 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 तुकडे करायचे. त्याच्यानंतर तुम्ही जे पाक तयार करून घेतला त्याच्यामध्ये तुम्ही वेलदोडे घालायचे, थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे, काजू, बदाम आणि असं त्याचं आपण जे ग्राइंड केलं आहे ते बघा असं हाताला लागेल असं ग्राइंड करून घ्यायचं. मग ते ग्राइंड केलं सगळं मिक्सचर तुम्ही त्या आपण जे पाक तयार करून घेतलं असं त्या पाकामध्ये घालायचं आणि थोडा वेळ शिजवायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मस्त 2-3 चमचे तूप टाकायचं आणि बघा आपले मोतीचूरचे लाडू घरच्या घरी 1 तासात तयार होतात. माहिती आहे, जास्त पण नाही, पण तुम्ही एक 45 मिनिट्स घ्या. त्या 45 मिनिट्समध्ये घरच्या घरी मस्त मोतीचूरचे लाडू, टेस्टी लाडू तयार. घरातले सगळे खुश, लहान मुलं खुश. तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्की खूप आवडेल. आणि तूप जास्तीत जास्त वापरलं तर खूपच छान. जर तुपात तुम्ही ते तळलं तर मस्तच. म्हणजे जेव्हा तुम्ही ते बुंदी टाकता ना, ती तुपात तुम्ही तळली ना तर आणि ऑसम लागतं. मी तेलात तळली होती, तुम्ही तुपात तळून बघा आणि मग बघा टेस्ट काय लागतं. ओके, तुम्ही नक्की हे रेसिपी ट्राय करा. थँक्यू, बाय बाय.